इथं कनी मला आता माझं सकाळचं पहिलं जुनं रुटीन आठवते. जुनं रुटीन म्हणजे एवढं काही खास नाही आहे. पण कसं ज्यावेळी मला माहिती नव्हतं ना माझ्या चेहऱ्याला काय लावायचं, सिरम कुठलं, मॉइश्चरायझर कुठलं, लोशन कुठलं, हे काय माहिती नव्हतं ना, त्यावेळी मी हे ॲलोवेरा जेल वापरायचं. ते पण आपल्या रामदेव बाबांचं म्हणजे पतंजलीचं. ते मी नेहमी वापरायचं. कारण का कसं माझी त्वचा कनी कोरडी आहे, त्यामुळे पावडर वगैरे पण मला ते लावू वाटत नाही. लावलं की असं टप्पा दिसते, त्यामुळे मी काय ते पहिल्यापासूनच अगदी लावत नाही. कुठेतरी जायचं असेल ना तरच मी ते वापरते. तर त्यानंतर थोडंसं मला ते वांगचा डाग दिसायला लागले म्हणून मी डॉक्टरांना दाखवलं. त्यावेळी त्याने ते मॉइश्चरायझर आणि ते सिरम वगैरे दिलं होतं. तर ते पण आता संपलेलं आहे. त्यामुळे की नाही, आणि आता थोडीशी नाही थंडी पण पडल्यासारखी झालेली आहे. आणि आज अगदीच कोरडं वाटत होतं म्हणून म्हटलं ते ॲलोवेरा जेल तरी का असं ना लावून घ्यावं. आणि इथं मी तुम्हाला भोवया दाखवत होते. माझ्या भोवया इतक्या वाढतात ना, महिन्याच्या महिन्याला ते सरळ करायला लागते, नीट करायला लागते. नाहीतर मग असं, आणि दोन्ही भोवया माझ्या जुळतात, त्यामुळे मला तिथं टिकली पण लावू शकत नाही. त्यामुळे आणि गोंदणं वर असल्यामुळे मी गोंदण्यावरच टिकली लावते. मला कधी कधी असं वाटतं ना, ज्यांना खरंच अशा लांबलचक भोवया आवडतात ना, त्यांना देव देत नाही. आणि माझ्यासारखं असं निष्काळजी माणसाला कधी भरभरून देतं. चला, आजचं ज्ञान इथं संपूया. इथं आता बरोबर कधी 9:20 झालेले आहेत. आणि आता माझं जवळजवळ झाडू झालेलं आहे, फरशा झालेल्या आहेत आणि नाश्ता झालेला आहे. नाश्ता म्हणजे रात्रीचा भात शिल्लक होता, तोच मी फोडणीला दिलेला आहे. कारण पोरांना कधी एकाला सुट्टी पडलेली आहे परीक्षा झाल्यानंतर, आणि दुसऱ्याची परीक्षा व्हायच्या अगोदर सुट्टी देतात, ती सुट्टी पडलेली आहे. त्यामुळे कसं सकाळची डब्याची गडबड नसते. त्यामुळे उठल्या पहिल्यांदा झाडू फरशा वगैरे आवरून घेतल्या आणि पोरं उठल्यानंतर भात होता तो फोडणीला दिला. तर इथं पपई कापायला कधी बरेच दिवस हे कामामुळं झाडणामुळं कधी वेळच नव्हता. फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं म्हणून मी आता हे कापून ठेवलेलं आहे. कसं आता थंडीचं कोण गार खाणार पण नाही, त्यामुळे कापून हे 1-2 तास असं बाहेर ठेवीन आणि त्यानंतर सगळ्यांना खायला देईन. तर हे आता कधी बी आहेत, हे बिया कधी बाहेर टाकूया. थोडंसं ते तुम्हाला दाखवायच्या नादात परत पडला, तर तेवढं नंतर ते परत मला कधी पुसून घ्यायला लागलं. तर इथं माझं कधी भाताचा कुकर झाला होता आणि मला आमटी मुगाची करायची होती. त्यामुळे मूग मी कुकरला लावलं होतं आणि भाजी कोबीज आणि वाटाणा मिक्स अशी भाजी करणार होते. त्यामुळे कधी इथं कोबी चिरून घेते, कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. फक्त आता कोबी चिरून, वाटाण्याच्या शेंगा वगैरे साल काढून सगळं, आणि जे मला आमटीला लागणार आहे की नाही ते पण मी आता खाली बसले तर दोन्ही फोडणीचं की नाही एकदमच करून घेणार आहे, म्हणजे सारखं उठबस होत नाही. ही सगळी तयारी करून घेतली. त्यानंतर भाजी पण फोडणीला दिली, त्यासोबतच मुगाची आमटी पण फोडणीला दिली. आणि म्हटलं देवपूजा करायची होती, 12च्या आत मला करायची होती म्हणून हे फोडणीला दिलं आणि लगेचच देवपूजा करायला घेतली. फुलं काय मी सकाळीच कने आणून ठेवली होती. देवपूजा केल्यानंतर माझ्याकडे जी जुनी माझी महादेवाची पिंडी होती की नाही, ती मी अजून तुळशीच्या कट्टाड्यात पण ठेवायला नव्हतं. म्हणजे तसं माझ्याकडे तुळशीचा कट्टा तो नाही आहे. मी ते माझ्या दारात कने असे कंपाऊंडसारखं आहे ना, ते भिंत, त्याला जे नळं होती की नाही पहिलं नळ कॉलम म्हणून लावायची, तर त्या नळ्यामध्ये कने मी माती घालून तुळशीची रोपं लावली होती. तर त्या रोपामध्येच नळामध्येच मी ही जुनी महादेवाची पिंडी ठेवली. त्यानंतर फूल वाहून देवपूजा जी केलेली होती की नाही त्याचं पाणी वगैरे त्या तुळशीला घातलं. तर इथं देवाला फुलं वाहायची होती, फुलं वाहिली, अगरबत्ती वगैरे लावली. त्यानंतर कने दूध दाखवायचं होतं नैवेद्य म्हणून ते दाखवलं आणि 108 वेळा मला
ओम नमः शिवाय मंत्राची कशी सवय झालेली आहे मला. मी जपमाळ पंढरपूरवरून आणल्यापासून ना ती माळेनंच कणी ओम नमः शिवायची जप करते. 10 ते 15 मिनिटात आवरते. त्यानंतर इथे बघा माझी आमटी पण झालेली आहे, भाजी पण शिजायला लागलेली आहे. तर तोपर्यंत माझ्याकडे दही होतं. म्हटलं पोरांना ताक आवडते तर ताक केलं आणि थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे गार झाल्यानंतर दुपारी जेवताना पितील. त्यानंतर इथं चपातीचं पीठ माझं रात्रीचं शिल्लक होतं, त्याच्यात थोड्याशा चपात्या केल्या, कारण नीलला तसे भाकरी आवडत नाही. त्यामुळे म्हटलं 2-4 चपात्या होत्या, नीलला आणि त्याच्या बाबांना चपात्या केल्या. त्यानंतर तनूला आणि मला दोघांना आम्ही भाकरी करून घेतल्या. तसंही आज पाणी वगैरे येणार नाही, काल येऊन गेलेलं आहे. रात्री बेडशीट वगैरे मशीनला लावली होती, ती अजून उन्हात घालायची आहेत. आणि अजून नवीन आज 2 वेळा मशीन होतील, ती पण कपडे लावायचे आहेत. पण म्हटलं आता कणी कसं सकाळ सकाळी डब्याची हे नसते गडबड, त्यामुळे बाकीची कामं आवरत बसते आणि मग असं जेवणाला वेळ होते. पहिलं कसं पोरं शाळेला जायच्या वेळी सकाळी कधी 8:30ला तर चपाती भाजी सगळं पटापट आवरून गेलं होते. सकाळी कधी पण जेवण झालेलं ताई नकोनी पटकन आवरते. मला तर जरा वेळ झाला की जेवण पटकन असं वसरत नाही असं वाटते. तर इथं 2 भाकरी करून घेतल्या. त्यानंतर तवा वगैरे जे घासायची होती भांडी ती घासली. ओटा पण लगेचच पाणी मारून घेतला. त्यानंतर इथं कणी बेडशीट वगैरे जे उन्हात घालायचं होतं ते बाहेर आली आणि पळवलं त्या पोटात काय नाही म्हटलं. आम्ही जाऊन रस्त्यावर झोपता उगत पोलीस भरती पपई जी कापून ठेवली होती ती पण मी आता सगळ्यांना बाहेर वगैरे दिली, म्हणजे एकदा संपून गेलं की नाही, कारण ती मोठी पपई आम्हाला घरात पण इतके काय संपत नाही, त्यामुळे सगळ्यांना वाटून ती संपवली. त्यानंतर इथं बेडशीट वगैरे उन्हात घातलं. साडी वगैरे मी कधी भांड्यांच्या खाली हांतरायला घेतलं होतं, ते पण लावलं होतं. ते दुपट्टा एक होता. अजून एक छोटी छोटी पण माझी कधी पुसायचे कपडे अजून एकदा मशीनला लावायचे आणि रोजची कपडे असे 2 वेळा होतील. ही बेडशीट उन्हात घातली. त्यानंतर ते मशीन पण लगेचच कधी हातासरशी लावून घेतलं. त्यानंतर टी व्हीला भूताचा पिक्चर एक लागला होता, तो थोडासा बघत बसली आणि म्हटलं आता बघत रिकामं बसण्यापेक्षा गुलाबजामुनचं पाकिट आणून ठेवलं होतं तयार प्रेमिक्सचं, तर ते पण बनवायला घेऊया म्हटलं. त्यामुळे पाक वगैरे करून कधी पिक्चर बघत बघत हे गुलाबजामुन बनवून घेतले. मला दाखवायचं होतं तुम्हाला भांडं असं तिरकं करून, पण म्हटलं सकाळी त्या पपईच्या बिया कशा पडल्या तसं हे पण गुलाबजामुन कधी खाली सगळं टाकून देईन आणि सांडून जाईल. माझ्या हातनं असं नेहमी होते. चला तर हे बघा आणि खायला या. ह्यासोबतच आजचा व्लॉग बंद करते. धन्यवाद.